आउट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडू जातो निर्धाव. कृपया पंचांना सुद्धा विनंती असेल आणि खेळाडूंना सुद्धा विनंती असेल, अजून आपले 2 सामने अजून आपल्याला खेळवायचे आहेत. म्हणजे हा सामना झाल्यानंतर सुद्धा आणि आजचा टार्गेट जर पूर्ण करायचं असेल तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य. पुन्हा एकदा जयेश बॉलिंग वर सज्ज होतोय. लेग स्टंपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच मात्र दोन्ही हात जमिनीचा समांतर फैलवत आहेत आणि सांगतात की चेंडू हा वाईट. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते. प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद 8. पुन्हा एकदा जयेश छोटासा रनअप, परंतु एकदम लय आणि गतीचा ताळमेळ. ऑफस्टॉपवरचा चेंडू खाली राहणारा चेंडू, परंतु हलकासा पुश केला जातो सिली मिड ऑफच्या रिझन मध्ये. दरम्यान मिसफील्ड होते आणि 2 धावा मिळतायत फलंदाजांकरता. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 10. पहिलं षटक प्रगतीपथा असताना काही चेंडू बाकी असताना पराग पाटील आणि रजत माळवी अतिशय सुंदर या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जयेश ऑफ स्टोन चला आणि या मात्र चेंडू मात्र स्टेप आउट केल्याचा प्रयत्न केला होता, शॉपॉल केला होता, परंतु चेंडू तेवढ्याच गतीने भिरकावला जातो आणि पॉइंटच्या दिशेने मारलेला हा खणखणीत दणदणीत चौकार. या चौकारच्या साह्याने धावसंख्येला आकार येतोय. संघाची धावसंख्या होते पहिलं षटक चालू असताना बिनबाद 14. त्यामध्ये आमचे नागले सर कळवतात की पराग पाटील एका चौकाराच्या साह्याने 2 चौकाराच्या साह्याने खेळतोय 11 या धावसंख्येवर आणि रजत खेळतोय मात्र. आणि पुन्हा एकदा चेंडू अतिशय सुंदररित्या खेळला जातोय, टटावून कळवतोय डीप फाईनच्या दिशेने षटकार. क्या बात है. पराग पाटील क्रिकेट की जगत में एक अच्छा नाम जिसे कहता है. पराग पाटीलच्या बॅटूतून निघालेला हा एक अतिशय सुंदर लाजवाब प्रेक्षणीय आणि ज्याला नेत्रदीपक षटकार म्हणू शकतो. संघाच्या धावसंख्येला एक चांगली आणि गती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या उभारली जाते. पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 20. पराग पाटील अलिबागचा एक धुरंधर फलंदाज, एक षटकार आणि 2 चौकाराच्या साह्यानं चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय. गोलंदाज मात्र येतोय गुरुनाथ शेरामकर. वैयक्तिक पहिलं आणि संघाचा दुसरा षटक घेतोय नगरपालिका यांकडून. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला तर चेंडू मात्र बाहेरची कडा घेतोय आणि हा झेलबाद. निश्चितच या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं जे चापल्य पाहिलं तर निश्चितच शॉक लागेल की काय. चेंडूला हात लावल्यानंतर अशा पद्धतीचा चेंडू हातात घेतलाय, पण हरकत नाही. एक मात्र विकेटचं पहिल्या विकेटचं पतन होतंय अलिबाग संघाच्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रथम फलंदाजी करत असताना 1 बाद 20. 1 बाद 20. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपले यानंतर 2 सामने खेळवले जाणार आहेत. 92-43 नंबरची जी 4 व्हीलर ना सर, 4 व्हीलर हा सिटी 100 आहे. कृपया कोणी बाजूला पण घ्यायची आहे. पुन्हा एकदा ऑफस्टॉपवर चेंडू उचली खाणारा चेंडू, चेंडू जातो निर्धाव. अतिशय सुंदर कमबॅक करतोय गोलंदाज गुरुनाथ. आपल्या नावास साजेशी अशी गोलंदाजी करतोय मित्रांनो. आणि विशेषतः कौतुक करावं लागेल रोहा संघ सुधागड संघाचं, कारण सुधागड संघाचे गोलंदाज मात्र जबरदस्त गोलंदाजी करतायत आणि प्रतिस्पर्धी संघाला तेवढंच मात्र जखडून ठेवतायत. पराग पाटील सुद्धा फलंदाजीसाठी एक चांगल्या पद्धतीने योगदान देतोय, मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी आपला रनअप चुकतोय. संघाची धावसंख्या होते दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 1 बाद 20. पुन्हा एकदा गुरुनाथ ऑफस्टॉपवरचा चेंडू, थोडासा चेंडू गॅदर केला जातोय. दरम्यान चेंडू जातोय सिलिमिडॉपच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतोय. दरम्यान 2 धावा मिळतायत अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 22. अतिशय सुंदर या ठिकाणी पराग पाटील आणि त्याचा साथी फलंदाज तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं योगदान देतोय. आता मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू मात्र हा फॉलो मध्ये चेंडू हवेमध्ये आणि कदाचित मिसफील्ड होते. कारण क्रिकेट क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं पकडो कैचेस जीतो मैचेस. अगर आप लोग ऐसे कैच छोड़ेंगे तो मैच तो आपके हाथ से निकल जाएगी भाई. परत जीवदान मिळतोय अर्थातच अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 23.
पुन्हा एकदा गुरुनाथ लेग स्टंपवरचा चेंडू अतिशय पराग गॅदर करतो आणि चेंडू डिफाईनच्या दिशेनं पंचांचा इशारा येतोय. पंच क्या बात आहे. स्ट्रायकर पंच आमचे कळत आहेत आणि दोन्ही हात आकाशाच्या दिशेनं फैलवताना सांगतात हा खणखणीत आणि दणदणीत षटकार. आता मात्र सुधागड संघ थोडासा अडचणी येतोय. रोशन तांडेल लॉट ऑफ प्रेशर ज्याला म्हणतो. पण मित्रांनो असं म्हटलं जातं रख खुद पर भरोसा क्यों ढूंढते हे फरिश्ते, रख खुद पर भरोसा क्यों ढूंढते हे फरिश्ते, पंचियों के पास का होते रास्ते फिर भी वो ढूंढ लेते अपने रास्ते. निश्चित पुन्हा एकदा चेंडू खेळला जातोय सिरी मिडॉपच्या रिझल्ट मध्ये. के चेंडूची उचल करता येतं. दरम्यान 2 धावा मिळता येते अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या 92-43 नंबरची गाडी जी आहे. कृपया गाडी मालकाला विनंती असेल की आपल्यामुळं बाहेर दुसऱ्या ज्या गाड्या आतमध्ये गाड्या आहेत त्या आपल्याला काढणं अवघड होतोय. तर 92-43 नंबरची गाडी. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. दुसरं षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 31. 1-31. अतिशय चांगली भलीभक्कम सुरुवात म्हणावं लागेल अलिबाग संघाकडून. तर नागले सर आपण पाहिलं होतं की मला असं वाटतं खालापूर संघाविरुद्धच खेळत असताना कदाचित अलिबाग संघाने जी फलंदाजी केली होती मला असं वाटतं 2 षटकामध्ये सामना संपवला होता. म्हणजे अतिशय जबरदस्त घणाघाती फलंदाज ज्याला आपण असं म्हणू शकतो की लाफ्टर शॉट खेळणारे फलंदाज अलिबाग संघामध्ये आहेत. आणि तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुधागड संघाचा. तिसरा गोलंदाज प्रमोद. पुन्हा त्या चेंडू लोअर फुलटा चेंडू खेळला जातोय लोकांच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान 1 धाव मिळते ती अलिबाग संघाला. प्रमोद पुन्हा एकदा चेंडू अतिशय सुंदर या ठिकाणी फिरकावला जातो. डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार. पराग पाटील क्या बात है. 2 साफ ऐसे खेलेंगे तो अपनी टीम आगे निकल जाएगी. स्कोर बढ़ता हुआ 6 रन से. इरादा पक्का मिला छक्का. गेंद बढ़ती लेकिन स्कोर भी बढ़ता हुआ. सहा धावांनी धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते. पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट पिच चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि कदाचित फलंदाज बाद. आता मात्र पराग पाटीलची शिकार जाळ्यामध्ये अडकते आणि दुसऱ्या विकेटचं पतन होतंय अलिबाग संघाच्या. पराग पाटील एक अतिशय फॉर्म मधला इनफॉर्म फलंदाज तंबूच्या श्रेयाला जातोय आणि त्याचा श्रेय जातोय तो गोलंदाज प्रमोद याला. अतिशय चांगल्या पद्धतीने स्लो डिलिव्हरी केली होती आणि चेंडू हा बरोबर बॅटच्या मिडल स्पेसने जाऊन चेंडू मिड विकेटला गेला आणि झेलच्या स्वरूपामध्ये पराग पाटील झेलबाद होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. संघाची धावसंख्या होते. तिसरं अंतिम हाणामारीचं षटक चालू असताना 2 बाद. अलिबाग संघाचा फलंदाज सचिन जाधव. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात फैलवते सांगतात की चेंडू हा स्क्वेअर आहे. पनिशमेंट केली जाईल आणि 1 धाव मिळते ती अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या ते 2 बाद 39. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी असताना पुन्हा एकदा सचिन. प्रमोद टू सचिन. लेग स्टंपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि आमचे पंच कळत आहेत की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जातोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते. प्रथम फलंदाजी करत असताना अंतिम षटकातील काही चेंडू बाकी असताना 40. पुन्हा एकदा अतिशय सुंदर कमबॅक करतोय प्रमोद. गुल्ले स्पॉटवरून चेंडू मात्र मिड स्टंपवर जातोय. खाली राहतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी नाबाद ठरतोय. बीट ठरतोय आणि चेंडू मात्र स्थिरावला जातो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रमोद टू सचिन. लोअर फुलटा चेंडू ऑफस्टिकवर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु या ठिकाणी फुटवर्क कमी पडतोय आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणजे चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या होते. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी असताना 2 बाद 40. अतिशय सुंदर या ठिकाणी चांगला चेंडू पण तेवढा चांगल्या पद्धतीने सन्मानजनक खेळला जातोय. मिड विकेटच्या दिशेने 1 धाव तर निश्चितच मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न होतो की आणि फलंदाज धावचित स्वरूपात बाद. धावचितच्या स्वरूपात तिसरी विकेटचं पतन होतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर सचिन
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 42 धावा. सांगितलं 4 वेळा बोललो काय. 92-43 नंबरची जी होंडा सिटी आहे, कृपया मालकांना विनंती आहे की कृपया आपण गाडी आपली बाजूला घ्यायची आहे, जेणेकरून बरीचशी ट्रॅफिक किंवा दुसऱ्यांना गाड्या काढता येत नाही. 92-43 नंबरची जी गाडी आहे, पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा चेंडू का अलिबाग संघाने आपलं शतरक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. पराग पाटील, रजित माळवी, सचिन अडिनुद्ध या सर्वांना विनंती असेल की कृपया आपल्या शतरक्षणाची विभाचना करायची आहे आणि प्रतिस्पर्धी संघ म्हणजे सुधागड संघाची सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज करायची आहे. आता मात्र यजमान पेंट संघ थोडासा खुशीमध्ये आनंदामध्ये पाहायला मिळतोय, कारण उद्याच्या सेमीफायनल मध्ये हा संघ पनवेल आणि रोहा, पनवेल पनवेल आणि रोहा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. पनवेल रोहा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती की आपल्या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. आमच्या समालोचक कक्षामध्ये आमच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष अखिल भारतीय सन्माननीय प्रमोद पाटील सर, त्याचप्रमाणे त्यांच्या समावेश सगळे आमचे संचालक मंडळ या सामन्याचं मनमुनारपणे आनंद घेत आहेत मित्रांनो, कारण या बऱ्याचशा नेतृत्व गुणसंपन्न व्यक्तिमत्वांच्या मार्गदर्शनाखाली या टुर्नामेंट संपन्न होत आहेत. जरी हा शतक महोत्सवी वर्ष असलं तरी गेली अनेक वर्ष आमच्या शिक्षक वृंदांसाठी कामधेनू ठरलेली आमची पतपेढी ही अशीच चांगली आपल्या उत्कर्षाची आणि आपल्या उच्चांकाची यशोमर्यादा अशीच गाठत राहावी एवढीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. दोन मॅच बरोबर होतील. आपण जिंकले तर 2-2 सेम. किती रन रे? 2 ओव्हर मध्ये मारायचं. पहिला आपण त्यांना बीट केले ना. दरम्यान आपण निश्चित सामन्याकडे वळतोय. पंचांचा इशारा येतोय. पहिलाच चेंडू हा स्वैर घोषित केला जातोय आणि संघाच्या अकाउंटला सुरुवात होते वाईड या धावसंख्येनं. चेंडू थोडासा लेग स्टंपचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू स्वीप केला जातोय आणि धावसंख्येला पहिलाच या ठिकाणी चौकार मिळतोय तो सुधागड संघाला. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 42 या धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 5. गोलंदाज अलिबाग संघाचा, ज्याचं नाव आम्हाला अद्याप कळलं नाही, परंतु चेंडू हा ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. पंच स्वेअर घोषित करतायत. आमचे नागले सर सुद्धा स्ट्रॅटेजिक मास्टर या ठिकाणी कळवत आहेत की हा चेंडू स्वेअर आहे म्हणून. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. गोलंदाजाचं नाव आम्हाला कळलं नाही. पुन्हा एकदा चेंडू त्याच पद्धतीची या ठिकाणी गती, त्याचप्रमाणे या ठिकाणी लय पाहायला मिळते आणि चेंडू हा स्वेअर घोषित केला जातोय. पराग पाटील, आपल्या गोलंदाजाचं नाव नाही कळलं आम्हाला अजून. आपल्या गोलंदाजाचं नाव सांगा आम्हाला, कारण आपले सामने हे लाईव्ह आहेत, लक्षात घ्यायचं आपण. गोलंदाज
प्रवीण प्रवीण हा प्रवीण. या ठिकाणी आमचे संचालक संदीप म्हात्रे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा प्रवीण लेग समोरचा जाणारा चेंडू. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी आपण पाहायला मिळेल आणि अलिबाग संघाकडून ही निश्चितच अपेक्षा नव्हती, कारण अशा पद्धतीचा आपला ओपनर गोलंदाज जर असे स्वैर गोलंदाजी करत असेल तर मात्र कर्णधाराला यावर विषय निश्चितच चर्चा करावी लागेल, चिंतन आणि मनन करावं लागेल, कारण जवळजवळ 42 धावांचं आव्हान आहे आणि अशा वेळेला निश्चितच गोलंदाजी सुद्धा महत्त्वाची असणार आहे. पण मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे, यानंतर होणारे सामने आपल्याला वेळ कमी आहे. चला आपण लवकर या ठिकाणी प्रवीण आपल्या बॉलिंग वर सज्ज होतोय. समोर आहे तो अर्थाचा फलंदाज उल्हास. या ठिकाणी लोअर फुलटा चेंडू कलेक्ट करता प्रयत्न असफल होतोय. उल्हास बीट ठरला जातोय. लेग स्टंपचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय फाईनच्या दिशेनं. दरम्यान एक धाव मिळते ही सुधागड संघाला आणि संघाची धावसंख्या होते 9. पहिलं षटक सुरू असताना आणि अर्थातच 42 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना निश्चितच आपण पाहतोय की आमची कृपया अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायच्या आहेत याची आपण दक्षता घेऊया. पेडची नगरी जी ज्याच्या इतिहासाच्या पाऊलखुला इतिहासामध्ये अर्थातच सुवर्ण अक्षराने पाहायला मिळतात आणि मित्रांनो त्याहीपेक्षा ही वैभवशाली आणि गौरवशाली भूमी आणि अशा भूमीमध्ये या टुर्नामेंट्स आयोजित होत आहेत आणि या पतपेढीची सुद्धा मुहूर्तमेढ याच भूमीमध्ये रोवली याचा तुम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान वाटावा. आणि फलंदाज धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद. उल्हास केदारे या ठिकाणी धावचीत होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. पहिल्या विकेटचा पतार होतोय. 47-83 गाडी नंबर 47-83 वॅगनर जी गाडी कोणाची आहे मालकाला विनंती असेल की आपण गाडी बाजूला घ्यायची आहे. 47-83 जेणेकरून आतल्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्या गाडीमुळे अडकून पडतायत. पुन्हा एकदा प्रवीण चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू हा भिरकावला जातोय डीप फाईन लेगच्या दिशेनं आणि पंच आपले दोन्ही हात फैलावते सांगताय षटकार. धावसंख्येला चांगल्या पद्धतीची आकारणी येते, उभारणी येते आणि भरणी होते. संघाची धावसंख्या होते जयेश ना जयेश साजेकर. आता मात्र सुधागडची धावसंख्या आकारणी येते. संघाची धावसंख्या होते 15. पहिलं षटक अतिशय स्वैर षटक आपण म्हणू शकतो आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकावला जातोय. चेंडू जातोय लॉंगांच्या रिझल्ट मध्ये हा खणखणीत आणि दणदणीत षटकार. अतिशय सुंदर या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. पहिल्याच षटकाचा खरपूस समाचार घेतला जातो आणि धावसंख्येचा पुन्हा एकदा उच्चांक गाठला जातोय. कृपया आपल्याला विनंती असेल, विशेषतः आमच्या पंचांना विनंती असेल की सामना हा फास्ट आपल्याला या ठिकाणी स्पीडअप पकडायचा आपल्याला. कृपया आपण स्पीडअप पकडा. 12 चेंडू आणि 21 धावा. सुधागड तालुक्याला 12 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण येऊन ठेपतोय आणि दुसरा षटक घेऊन येतोय अलिबाग संघाकडून. अलिबाग गोलंदाज कोण आहे? राजेश. गोलंदाज कोण आहे? अलिबाग संघाने दक्षता घ्या. चला ठीक आहे. दुसरा षटक घेऊन येतोय तो अर्थातच राजेश. नगरपालिका इनकडून मारा करतोय. समोर
फलंदाज अतिशय ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये बहारदार फलंदाजी केली होती. सर्वाडीय रोशन तांडेल ज्यांनी अतिशय उत्तुंग चौकार आणि फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असलेला हा अष्टपैलू खेळाडू. टॉस साठी यायचंय रोहा पनवेल. रोहा संघ कॅप्टन, पनवेल संघ कॅप्टन. सन्माननीय आमच्या टॉस झालेला आहे का? ओके. कावतकर मॅडम, पेड महिला शिक्षण समितीची प्राथमिक शाळा, शाळेच्या सहाय्यक शिक्षिका आणि आमच्या पतपेढीच्या सदस्या कावतकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतो. आमच्या सन्माननीय कावतकर मॅडम या ठिकाणी उपस्थित होतात. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आपण. अर्थातच चेंडू भिरकावला जातोय. वन बाउंड चौकार जातोय डीप फाईन लेगच्या दिशेनं. आणि अतिशय आमचे पंच हनुमान नाईक ज्यांचा आपण नेत्रदीपक या ठिकाणी पाहतोय, चापल्य पाहतोय मित्रांनो. आणि प्रत्येक चेंडूचं आपल्या हाताच्या कौशल्याच्या साह्यानं या ठिकाणी आम्हाला खुणावतात की हा चौकार. संघाच्या धावसंख्येला आकार येतोय. संघाची धावसंख्या होते 27. एक बाद 27. पुन्हा एकदा ऑफस्टॉपचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय बॉल ड्राईव्ह. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 28. एक बाद 28 आणि समीकरण येते ते. पुन्हा एकदा चेंडू भिरकावला जातोय. सुंदर या ठिकाणी खेळतोय जय साजेकर. सलग आपल्या बॅटोतून 3 षटकार देतोय. धावसंख्या होते 34 आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 8 धावा. सहजरित्या सुधागड संघ सामन्यावर चित्रण या ठिकाणी आपली पकड मजबूत करतोय. 7 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बाहेरची काढा घेतोय. दरम्यान 1 10 मिळते ती सुधागड संघाला. अर्थातच जय साजकेणा. पंचांचा इशारा तो षटक संपलंय. अलिबाग संघाला षटक संपलंय. स्पीडअप करा. पण आपण विनंती असेल, विशेषतः अलिबाग संघाला विनंती असेल की आपला तिसरा गोलंदाज आहे तो आपण लगेच या ठिकाणी मैदानामध्ये सज्ज करायचा आहे. 6 चेंडू 7 धावा. आता मात्र तिसरं षटक घेऊन येतो अलिबाग संघाकडून गोलंदाज. अलिबाग संघाचा गोलंदाज, अलिबाग संघाचा गोलंदाज नाव, विकेट किपर नाव काय गोलंदाज? ठाकूर सर. लेग स्टंपचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय फाईनच्या दिशेनं. डीप फाईनला हा पंच चौकार ना, चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 39. जिंकण्यासाठी 5 बॉल 3, 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र बाहेरची काढा घेतोय. दरम्यान शतरक्षक चेंडूची उचल करतोय. 1 धाव कम्फर्टेबली पूर्ण करताय. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीची आहे आणि संघाची धावसंख्या होते 40. आता मात्र 2 चेंडू, सॉरी 4 चेंडू आणि 2 धावा. 4 चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईनच्या दिशेनं. एक धाव मिळते आणि विजयी ठरतोय तो सुधागड संघ. धन्यवाद विजयी संघाचं या ठिकाणी अभिनंदन आणि पराभूत संघाचं सुद्धा तेवढंच कौतुक. यानंतर होणारा सामना असेल पनवेल वर्सेस रोहा. पनवेल आणि रोहा